मेन म्हणजे मी त्यांचे सांगितल्यापेक्षा मी सरांना तेच बोललो आल्याच की म्हटलं सर मी तुमचं कर्तृत्व सांगितल्यापेक्षा स्वतः तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा. तर त्यामुळे सरांनी अतिशय म्हणजे जे आहे म्हणजे त्यांच्याकडे पाहून आता तर त्यांनी थोडं वेट वगैरे कमी केलं. त्यांच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटलं असतं त्यावेळेस की सरांचं सिलेक्शन होणं म्हणजे पॉसिबलच नाही. म्हणजे तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेट वगैरे सगळ्या गोष्टी हे करून त्यांनी ग्राउंड जे आहे त्यावेळचं तर त्यावेळचं ते ग्राउंड क्लिअर केलं. त्यासोबतच त्यांचा इतर परीक्षांचा अभ्याससुद्धा केला त्यांनी. आणि त्यांच्या बोलण्यातून हे आपल्याला समजतंय की सरांनी जीही तयारी केलेली आहे त्या गोष्टीला किंवा विषय असतील तर ते विषय प्रत्येक विषयाला त्यांनी एकदम सिरियसली गांभीर्याने घेऊन ते विषय जे आहेत तर ते कंप्लीट केलेले आहेत. म्हणून तुम्हाला एक त्यांच्या माध्यमातून आज जे त्यांनी त्यांचं मार्गदर्शन जे केलेलं आहे तर त्यामधून तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही गोष्टीला कोणताही विषय जर असेल तर तो विषय तुम्ही अतिशय बेसिकपासून करा. आणि त्या विषयामध्ये कोणत्याही प्रकारची कमी असेल तर काहीतरी म्हणजे जिथं जिथं तुम्हाला अवेलेबल सोर्सेस होतात त्या सोर्सेसच्या माध्यमातून त्या कन्सेप्ट क्लिअर करत चला. तर आज आपल्यामध्ये मदन सगट सर आहेत, त्यानंतर आपल्या अकॅडमीचे संचालक टेकाळे सर आहेत, त्यानंतर परत एक आर्मी टेकाळे सर आहेत. तर या सर्वांना विनंती करतो की सरांचं एक पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर मस्के सर आहेत, आपले नाईक सर आहेत. सर्वांना विनंती करतो की त्यांनी सरांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे. या सर्वप्रथम तर तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही मला सगळ्यात जास्त टाईम दिला. आता समजा कारण की कसं या जमान्यामध्ये आजकाल टाईम कुणाला भेटून नाही राहिला. ज्याला टाईम भेटला त्यानं त्या संधीचं जर सोनं केलं तर तो आयुष्यात सक्सेस होणार आहे. तर सगळ्यात अगोदर माझी बुलढाण्यामध्ये भेट झाली होती बावणे सरांशी. दीपस्तंभ यांचं लॅब होते. त्यामध्ये असं होतं की मी जेव्हा आर्मी रिटायर होऊन आलो तेव्हा मी फॉर्म भरला होता पोलीसचा. पण मला गणितं म्हणजे काय की काहीच येत नव्हतं. कारण मी आर्मीमध्ये 15, 16, 17 वर्ष काढली. शिक्षणाचा आणि माझा काही संबंध नव्हता. फक्त आर्मीचंच मी कसं तिथं ट्रेनिंग घेतलं, तिथलीच परीक्षा, तिथलेच शिक्षण सगळं काही होतं. इथं आल्यानंतर मग असं माहिती पडलं की बुवा आपल्याला एक्झाम द्यायची, परीक्षा द्यायची. आणि इथं कसं आम्हाला थोडीशी सूट असते, त्यामुळे ग्राउंडमध्ये बी सूट असते. 7:40 आम्हाला टाईम असते. पेपरमध्ये पण थोडं कसं कन्फ्युजन असते, कट ऑफ कमी लागते. पण सगळ्यात जास्त मार्गदर्शन कोणी केलं? बावणे सर आणि यांच्यासोबतच होते आपले जाधव सर. तर सगळ्यात प्रथम जेव्हा मी यांची अकॅडमी किंवा लॅब जॉईन केली तेव्हा फक्त 4 मुलं होते रनिंगसाठी फक्त 4 मुलं होते. मग तो संघर्ष हळूहळू वाढत 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 4चे 15 झाले. 4चे 15 झाले. त्यामध्ये सरांचं सगळ्यात मोठं योगदान असं की तिथं लॅब होती. त्यानंतर सर तिथून क्रीडा संकुलवर क्लास घेण्यासाठी येत होते. क्रीडा संकुल आणि हे पाहिलं तर 5 किलोमीटर अंतर होतं. पण तरी सरांची जिद्द चिकाटी ही चांगली होती. मी त्यांना असं म्हणजे फ्रेंडली बोलत होतो की सर मला गणित बिलकुल येत नाही, मराठी व्याकरण येत नाही, बुद्धिमत्ता नाही, फक्त जी के थोडंसं येत होतं मला. आणि त्यामध्ये कसं झालं की सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले की सर तुम्ही असं नाही असं करा, हे नाही ते करा. आणि खास म्हणजे तुम्ही असं करा की पहिल्यापासून तुम्ही बेसिक हळूहळू शिकत जा, तेव्हा तुम्ही कुठं थोडं पुढे येऊन सक्सेस होऊ शकता. मग सगळ्यात अगोदर मी काय केलं की माझे काही मित्र होते त्यांना विचारलं की कोणत्या ॲप घ्यायच्या, अभ्यास कसा करायचा, शेड्यूल किती ठेवायचं. पण त्यामध्ये कसं असते कोणी चांगले भेटतात, कोणी वाईट भेटतात. तर माझ्या लॅबमध्ये तर तसे सर्व चांगलेच होते. आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही मॅथसाठी सचिन ढवळे सरांचं ॲप घ्या. काही म्हणत होते बा शिंदे घ्या, बाळासाहेब शिंदेचं व्याकरण घ्या, मराठी व्याकरण. मग ती असं करत करत सर्व पुस्तकं मी कलेक्ट केली. आणि त्याच्यानंतर मग एक अभ्यासाचं शेड्यूल असं ठेवलं की आपण सकाळी ग्राउंड करायचं. त्याच्यानंतर मग लॅबमध्ये कमीत कमी नाही काय ते 10 ते समजा संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपला विषयानुसार असं शेड्यूल ठेवायचं की 2 घंटे या विषयाला, 2 घंटे मराठी व्याकरण, 2 घंटे गणित, बुद्धिमत्ता. आणि त्यानुसार मग हळूहळू अशी प्रगती होत गेली. आणि सगळ्यात सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जासान त्या अगोदर तुमचा पेपर सोडवण्याचा सराव हा पाहिजे. नाही तर आपण काय करतो प्रश्नपत्रिका सोडवत नाही आणि डायरेक्ट पेपरला जातो. मग त्यावेळेस काय होते तुमचा टाईम हा तुम्हाला पुरत नाही. तुम्ही इथं डेली समजा 2 प्रश्नपत्रिका डेली जर सोडवल्या तर तुम्हाला तो टाईम कवर केला जाईल की मला गणिताला जास्त टाईम लागते, भूमितीला जास्त टाईम लागते. पेपर सोडताना काय करायचं सगळ्यात अगोदर जी के आणि मराठी व्याकरण हे 2 सब्जेक्ट कवर करून घ्यायचे. म्हणजे ते 2 सब्जेक्ट तुमचे समजा 30 किंवा 20 मिनिटात क्लोज झाले पाहिजे.
आणि तशी तुमच्या अभ्यासाची तयारी पण पाहिजे. आता तुमचे आईवडील तुम्हाला समजा ही तर मोठ्या आशेने धाडू राहिले, ते तिकडे शेतामध्ये काम करत असेल. आता सर्वच असं नाही की सर्वांचेच आईवडील नोकरीवर आहे म्हणून. कुणी शेतामध्ये काम करते, कुणी मजुरीने काम करते, कुणी सिक्युरिटी गार्ड असेल, कुणाची आई शाळेवर असेल, कुणाचे वडील शाळेवर असेल. ते सर्व मिळून काय करतात तुम्हाला की बा आपला मुलगा शिकला पाहिजे, कुठंतरी आपली परिस्थिती बदलली पाहिजे, आपण दिवसभर काबाड कष्ट करतो, आपल्या मुलांना जिंदगीत पुढे काबाड कष्ट केले नाही पाहिजे, यासाठी त्यांचे प्रयत्न हमेशा चालू असतात. पण ते प्रयत्न जेव्हा फळाला तर केव्हा, जेव्हा तुम्ही समजा चांगली मेहनत करसाल. आता माझ्या लॅबमधले आम्ही जेव्हा रनिंग करत होते, आम्ही 4 जण झालेलो आहे. एक ठाकरे होता आणि एक ताई, तिचं सिलेक्शन झालेलं होतं समाज कल्याण का कुठेतरी, पण तिचा दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला आणि तिची डेथ झाली. ती मुलगी पण झालेली होती सिलेक्शन, या त्रिसरण चौकामध्ये ते ॲक्सिडेंट झालेला होता, तिचं पण सिलेक्शन झालेलं होतं. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे तुम्ही वेळेला महत्त्व द्या. जो व्यक्ती वेळेला महत्त्व देईन तो पुढं फ्युचरमध्ये आपलं जीवन चांगलं जगू शकतो. एक तर तुम्ही आता असं करू शकता, तुमचं जे शेड्यूल आहे ते बिलकुल ठरवून घ्यायचं की मी सकाळी इतक्या वाजता उठणार, एवढ्या वाजता हे करणार, एवढ्या वाजता ते करणार. त्याच्यानुसार मग आपलं मग दिनचर्या ठरवून घ्यायची. आणि हां, झोपेला पण महत्त्व द्यायचं. असं नाही की दिवसभर रात्रभर अभ्यासच करायचा. जर तुमचं समजा हेल्थच चांगलं नसेल तर तुम्ही अभ्यास पण करू शकणार नाही आणि मग गोष्टही देऊ शकणार नाही. आता मी जेव्हा समजा नवीन नवीन आलो होतो तर मी सकाळी 4 वाजता उठत होतो. 4 वाजता उठल्यानंतर 4 ते 5 आपलं डेली फ्रेश व्हायचं, हे करायचं आणि 5 वाजता मी ग्राउंडला येतो. जिजामाता ग्राउंड हे माझ्यासाठी एवढं भाग्याचं आहे की मी आर्मी भरती पण याच ग्राउंडवर झालो आणि पोलीस भरती पण याच ग्राउंडवर झालो. दोन्ही भरती मी याच ग्राउंडवर क्लिअर केलेल्या आहे. आणि त्यामुळे आता पण मी जेव्हा बी घरी आलो, समजा सुट्टी असो काय असो, तरी माझं रनिंग वगैरे चालूच ठेवतो. कसं आहे, माणसानं फिजिकल राहावं जिंदगीमध्ये. ज्याच्याकडे समजा फिजिकल नाही तो थोडा डाऊन पडते. आणि 50 मार्काची तुमची फिजिकल असते. समजा पोलीस भरती आणि वनरक्षक, CRP, SRP, SHGD याच्यामध्ये आपल्याला 1600 मीटर द्यावं लागते. बाकी समजा तुमच्या स्पर्धा परीक्षा आहे, ASI, PSI, राज्य कर निरीक्षक आहे, कालवा निरीक्षक आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, तर याच्यामध्ये तुम्ही कसं आहे आपलं अभ्यासावर थोडं जास्त भर दिलं पाहिजे. आणि आता माझं बघा, बेसिकमध्ये माझं गणित बिलकुल परफेक्ट नव्हतं आणि त्याच्यानंतर मी 4 परीक्षामध्ये एकदम अशी हार खाल्लेली आहे. तलाठी बुलढाणामध्ये माझं 4 मार्कानं सिलेक्शन झोपलेलं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये माझा रिझल्ट हा 96 मार्कवर क्लोज झाला. पण मला टोटल एक्झाममध्ये 90 होते. पण मी माझ्या मॅडमच्या काही दुष्कारणामुळं तो एक्झाम देऊ नाही शकलो. काहून, तिला स्कूटी शिकवायला गेलो, ती पण पडली आणि मी पण पडलो. त्याच्यामुळं पाय मोडला आणि 3 महिने घरीच बसावला. माझा पाय मोडल्यानंतरही मी हळूहळू रिकवर होत शेवटी पोलीसची एक्झाम क्लिअर केली. कारण की कसं, रनिंग करायची होती आणि तिथून आल्यावर असं वाटलं की बा नाही, आता घरी बसून आपण काय करणार. पेन्शन समजा मला होती 30-35 हजार पेन्शन आहे, पण तेवढ्यात इथं भागत नाही. बुलढाण्यामध्ये सर्व विकत घ्यावं लागते आपल्याला. 10-20 रुपये, 10-20 रुपये असं प्रत्येक मेथी, गोबी हे ते सर्व काही महाग आहे इथं. आणि त्याच्यानंतर आरोग्य सेवकमध्ये माझं 3 मार्कानं मेरिट हुकलं. फॉरेस्टमध्ये मी एक्झाम दिली नाही, 90 मार्क पेपरमध्ये होते आणि 6 मार्क फक्त ग्राउंडमध्ये लागत होते. त्याच्यामुळे पण माझं काही तिथं जमलं नाही. आणि नंतर मग माझे आईवडील, सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आईवडील. आईवडिलाचा आपला कसं आहे, समाजामध्ये एक मान मोठा व्हायचा, याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म एकदम चांगला आहे. पोलीस भरतीमध्ये आता लोक म्हणतात बा, कोणी म्हणतात मी 10,000 दिले, 20,000 दिले, 50,000 दिले, असं काही नसते. कोणतीही तुम्ही महाराष्ट्र शासन हो, केंद्र सरकार हो, कोणतीही परीक्षा घ्या, कुठेही पैसा द्यायचं काम नाही. फक्त तुम्हाला तुमचं टॅलेंट आजमावं लागते. आपला जर मेरिट चांगला असला तर आपल्याला कुठेही परीक्षा द्यायचं काम पडत नाही. आता BMC क्लर्कची आता लेटेस्ट भरती रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त माझं एक वेटिंग आहे BMC क्लर्कमध्ये. आणि त्याच्यानंतर ही दुसरा रिझल्ट लागला कालवा निरीक्षकमध्ये. तर मला असं वाटलं नव्हतं, कारण की हा रिझल्ट त्यांनी 2.5 वर्षानंतर दिला. मी 2023 जुलैमध्ये पेपर दिलेला होता आणि त्यांनी रिझल्ट आता लावला. कारण की त्यामध्ये काही मॅथचे केस होते की एका मुलाला 90 मार्क होते आणि एकाला 120 होते. तर 120वाला त्यांनी घेतला नाही, 90वाला घेतला. त्यामुळे मग ती मॅथची केस टाकली, 1.5 वर्ष तर निकालच दिला नाही. त्याच्यामुळे ते काय झालं की मी याचा सोडून दिलं होतं की बा माझं काही सिलेक्शन यामध्ये आता होऊ शकत नाही.
पण नंतर मग जेव्हा हे मुंबई कारागृह जॉईन केलं त्याच्यानंतर मग निकाल आला की असं वाटलं नाही आता तिकडं जावं. आता मी 15 फेब्रुवारीला जॉईन करणार आहे, तर इकडलं मी आता रिझाईन देणार आहे आणि तिकडं जाणार आहे. आणि जिंदगीमध्ये एकच ध्यान ठेवायचं की आपण कधी हार मानायची नाही. समजा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलीस भरती आहे किंवा फॉरेस्ट भरती आहे किंवा जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, कोणती बी भरती असेल, जिथं समजा तुम्हाला वाटलं की बा 2च जागा आहे, तर तुमची अभ्यास आणि तुमची क्षमता अशी पाहिजे या सर या की त्या 2 जागेपैकी 1 जागा ही माझी फिक्स आहे. जर तुम्ही 2 जागेपैकी असं समजायचं की इथं बुलढाण्यात 2 जागा आहे आणि त्या 2 जागेपैकी 1 जागा ही माझी आहे. जर समजा अर्ज जर बुलढाण्यामध्ये 5 जागा आहे आणि अर्ज जर 10,000 रुपये आले, तर तुमची अशी तयारी पाहिजे की त्या 10,000 पैकी 5 मध्ये माझी 1 जागा फिक्स आहे. जेव्हा तुम्ही या प्रकारे अभ्यास कराल तेव्हा तुमचं काही जीवनामध्ये सक्सेस होईल. आणि खास म्हणजे आजकाल कसं झालं, फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये मुलं जास्त वेळ घालतात. आपला वेळ फक्त अभ्यासाला द्या. फेसबुक, इंस्टाग्राम काही काळासाठी तुम्ही बाजूला ठेवा. आणि आजकाल कसं आहे, शहरात म्हणा का खेड्यात म्हणा, लोक काय करतात की बा नाही आता यानं 1 वर्ष किंवा 2 वर्ष प्रॅक्टिस केली तर त्याला नावं ठेवतात की नाही तुझ्याकडून हे होऊच शकत नाही. फक्त घरच्यांना काय म्हणता, तुमचा मुलगा नुसता जातो इथं हिंडतो तिथं हिंडतो, अभ्यास करत नाही, काही नाही काही नाही. अशा लोकांचे तोंड बंद करण्यासाठी आपल्याला एकदम चिकाटीनं जिद्दीनं मेहनत करायची आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही एकटे मेहनत करसाल, बिलकुल आपली मेहनत अशी करायची की कुणाला समजलं नाही पाहिजे की हा करत काय होता काय नव्हता करत आणि याचं झालं कसं. म्हणजे कसं आहे, खान सरचा एक डायलॉग आहे. खान सर माहीत आहे ना तुम्हाला सर्वांना. खान सर म्हणतात की सफलता शोर मचा देगी जब आप मेहनत खामोशी से करोगे. कारण की जर तुम्हाला सफलता पाहिजे असेल तर तुम्ही कुणाला फालतू लोकांच्या झंझट पडायचे नाही. कुठं भांडणं चालले असले, कुठं झगडे असले, कुठं मित्रांच्या पार्ट्या असल्या, काय असलं, सर्व सोडून द्यायचं. 6 महिने स्वतःला असं बंदिस्त करायचं, 6 महिन्यामध्ये कोणते सण नाही, वार नाही, उत्सव नाही, लग्न नाही, काय नाही, काहीच नाही. कुणाच्या समारंभाला कार्यक्रमाला जायचं नाही. फक्त एकच ओळख स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचं की 6 महिन्यानंतर हे सर्वजण माझ्याकडे आले पाहिजे. जेव्हा मी यशाचा गुलाल घेईन तेव्हा या सर्वांनी माझ्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी यायला पाहिजे. कारण की बावणे सरांनी आमचं तसं स्वागत केलेलंच होतं तिथं दीपस्तंभमध्ये. 2च जण आम्ही तेव्हा सिलेक्शन झालेलो होतो पोलीसमध्ये. तेव्हा माझी आई, वडील, माझी मिसेस सर्व काही. कारण की गुलाल हा फक्त तुम्हाला, नमस्कार सर, या बस. कारण कसं आहे, माणसाला जीवनामध्ये गुलाल हा 2च ठिकाणी भेटू शकतो. एक तर तुम्ही मेल्यानंतर तुमच्या अंगावर गुलाल टाकून जाऊ देतील आणि एक तुम्ही सक्सेस झाले तेव्हा. त्याच्यासाठी आपल्या आईवडिलाच्या मेहनतीचं कष्ट आपल्याला फेडायचं आहे. त्याच्यासाठी आता एवढे चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे. बघा, जेव्हा मी सरांचा क्लास जॉईन केला होता तेव्हा 2च टीचर होते फक्त शिकवायला, एक बावणे सर आणि एक जाधव सर. जाधव सर मॅथ्स आणि व्याकरण शिकवत होते आणि सर GSचं सगळं क्लोज करत होते. आणि त्यावेळेस कसं आहे, तुम्हाला कुणी गाईड चांगलं करणार नाही. या जमान्यामध्ये चांगला गाईड करणारा तुम्हाला भेटणार नाही. सगळे वाईट मार्गानं लावणारे जास्त भेटतील. कारण की कसं आहे, लोक काय म्हणतात, नाही नाही त्याच्याकडून होऊ शकत नाही, म्हणजे तुमचा डिसमूड करायला जास्त प्रयत्न करतील. तुम्हाला चांगलं कोणी सांगणार नाही. कारण की त्यांना वाटते की बा नाही हा जर लागला तर याचं चांगलं झालं पाहिजे, असं कोणाची जास्त भावना नसते. आपलेच विद्यार्थी असतात की ते नाही बा याचं चांगलं झालं नाही पाहिजे, याचं असं झालं नाही पाहिजे त्याचं. कारण की कसं आहे, हा अनुभव मी सगळा अनुभवलेला आहे. आपण कसं आहे, कुणी बोलवलं म्हणजे लवकर उपस्थित व्हायचं नाही कधीच. कारण कसं, तुम्ही जर समजा जेव्हा बोलवलं तेव्हा जा, जेव्हा बोलवलं तेव्हा जा, मग समोरचा काय म्हणते, आपण जेव्हा पण बोलवलो तेव्हा हा आपल्यासाठी उपस्थित राहतो, मग तुमचं महत्त्व हळूहळू कमी होत जाते. त्याच्यामुळे कसं आहे, आपल्या वेळेला महत्त्व द्यायचं, अभ्यास करायचा, चांगला अभ्यास करायचा. आणि विषय म्हणजे असा की आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, एक जागा असली तर त्यासाठी त्यांना 20 जणं ग्राउंडला घेतात, त्यातले 10 जणं पेपरला घेतात. आणि आता सगळ्यात भाग्याची गोष्ट अशी की मुंबई पोलीसच्या ज्या जागा होत्या त्या 1062 जागा वाढल्या. ज्यांनी मुंबईला फॉर्म टाकलेला आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण कॉम्पिटिशन तेवढंच राहणार आहे. आणि जो माणूस कॉम्पिटिशनमध्ये उतरला समजा,
तो जीवनामध्ये सक्सेस होतो. आणि कसं आहे, सकाळी समजा तुमचं कसं नुसतं रनिंग करून भागणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला डाईट पण घ्यावं लागेल. दररोज आपल्या आहारामध्ये सकाळी अंडा, केळी, दूध, अक्रोड, बदाम थोडंसं हे सर्व काही व्यवस्थित खात जायचं. आणि सकाळी लवकर उठणं, फ्रेश होणं, हे करणं हे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवलं पाहिजे. सगळ्यात गोष्ट म्हणजे महत्त्वाची एक की वेळेला महत्त्व द्यायचं. जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं नाही तर उद्या जी गेलेली वेळ आहे ती तुम्हाला परत येणार नाही. आज वेळेला महत्त्व दिलं तर उद्या तुमच्यासाठीच चांगला वेळ. म्हणजे अजून तुमच्याकडं भक्कम वर्ष आहेत. समजा बा कोणी 20 वर्षाचं असेल, कोणी 24चं, कोणी 25चं. जोपर्यंत आपण लाईफमध्ये सेट होत नाही तोपर्यंत पुढला कोणताच विचार करायचा नाही. आणि आईवडील तुम्हाला एवढं कष्ट करून पाठवायला इथं शिक्षणासाठी, तर त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. नाही तर पहिल्या काळात कसं होतं, आता मी स्वतःचं उदाहरण सांगतो. माझ्याजवळ जर फक्त वडिलांजवळ 50,000 रुपये असते, सरकारी गव्हर्नमेंटची फी, DED कॉलेजला माझा नंबर लागला होता गोंदिया जिल्ह्यामध्ये, 50,000 रुपये सरकारी गव्हर्नमेंटची फी नव्हती, त्यामुळे मी शिक्षक होऊ शकलो नाही. पण मी थोडी हार मानली नाही म्हटलं तरी बी आपण काही ना काही नाही करू. आणि 2006मध्ये माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. 2006 ते 2023 मी देश सेवा करून परत आलो. त्यामध्ये पण फॉरेन टूरमध्ये जायला मला संधी भेटली. 9 महिने शांती सेनेमध्ये दिले आणि तिकडं चांगला पगार होता. त्यानंतर घरी आलो. हळूहळू परिस्थिती बदलून काढली. आईवडिलाचं नाव रोशन केलं. सरांनी मला एवढी बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.